आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की ज्यांनी जरांगे पाटलांना खूप मोठा सपोर्ट केला, रसद पुरवली आणि शासन बळी पडलेलं आहे त्याला। शिंदे समिती म्हणजे ओबीसी आरक्षण संपल्यात जमाय। आणि जर मग असं झालं असेल तर शरदचंद्रजी पवार कुठल्या तोंडाने त्या नागपूरमधून मंडल यात्रा करतायत? हे बघा, मंडल आयोग ज्यावेळी भारतभरामध्ये ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 जजेसच्या खंडपीठानं मंडल आयोग इम्प्लिमेंट संदर्भातला निर्णय आला, तो निर्णय आल्यानंतर पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीचं एक्झर्शन कुणी केलं असेल तर ते बिहारनं केलं, महाराष्ट्रानं पहिल्यांदा केलं। असं जर कोण सांगत असतील तर ती ओबीसीच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासारखं आहे। शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाची देशभरातली अंमलबजावणी आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार, एवढा एक योगायोग सोडता शरदचंद्रजी पवारांचं आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातलं कुठलंही योगदान नाही, हे मी पूर्ण दाव्यानिशी जबाबदारीनं विचारानं संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितोय। गेल्या 1.5-2 वर्षापासून जरांगेंनी आंदोलन उभं केलं। ओबीसीच्या आरक्षणाची चौकट आज रोजी उद्ध्वस्त झालेली आहे। लाखो सर्टिफिकेट जर दिली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण उरलंय कुठं, वाचलंय कुठं? त्यामुळे शरदचंद्रजी पवारांनी एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त केलेली आहे, की ज्यांनी जरांगे पाटलांना खूप मोठा सपोर्ट केला, रसद पुरवली आणि शासन बळी पडलेलं आहे त्याला। शिंदे समिती म्हणजे ओबीसी आरक्षण संपल्यात जमाय। आणि जर मग असं झालं असेल तर शरदचंद्रजी पवार कुठल्या तोंडानं त्या नागपूरमधून मंडल यात्रा करतायत? त्यामुळं शरदचंद्रजी पवारांनी या गोष्टीचं कुठंतरी ॲनालिसिस करावं। एका बाजूला मंडल यात्रा काढायची आणि दुसऱ्या बाजूला जरांगेंना रसद पुरवायची आणि चलो मुंबई म्हणायचं। हे न कळण्या एवढा ओबीसी येडा वाटला का आता? पवारसाहेब, या गोष्टीवर तुम्ही व्यक्त झालं पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।